नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मी रोहित साळुंखे. आता पाहूया ठळक घडामोडी. जत गावानजीक क्रुझर वाहन पलटल्याने झालेल्या अपघातात आथणी तालुक्यातील बळ्ळीगेरे येथील 3 महिला जागीच ठार झाल्या. महादेवी चौगला, गीता दोडमनी व कस्तुरी अशी मृतांची ओळख पटली आहे. या घटनेत अन्य जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात आंध्र प्रदेशच्या अनंतपल्ली येथे 7 खोक्यांमध्ये पोलिसांना तब्बल 7 कोटी रक्कम आढळली. मिळालेल्या माहितीनुसार नल्लाझरला मंडलातील अनंतपल्ली येथे एका लॉरीला धडक दिल्याने वाहन पलटी झाले. त्या वाहनात रोकड असलेले 7 कार्डबोर्डचे बॉक्स नेले जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हे 7ही बॉक्स जप्त केले. सध्या ही रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. आज बेळगाव शहरामध्ये एकीकडे शिवजयंतीच्या मिरवणुकीची तयारी होत होती, तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसाने बेळगाव शहराला झोडपले. शहरातील गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, भोई गल्ली, भेंडी बाजार, रविवार पेठ, कलमट रोड, क्लब रोड आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहू लागले. रस्ते पाण्याखाली गेल्याने व्यापारी देखील विवंचनेत आले. गेल्या महिन्याभरापासून उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली होती, त्यामुळे सारेजण कडक उन्हामुळे हैराण झाले होते. शनिवारी दुपारनंतरही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे बऱ्याच शेत शिवारांमध्ये व गल्ल्यांमध्ये पाणी साचलेले निदर्शनास आले. भारतीय हवामान विभागाने शनिवारी देशातील 13 राज्यांमध्ये पाऊस, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशारा जारी केला आहे. कर्नाटकासह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, तामिळनाडू, दक्षिण पंजाब, हरियाणा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि केरळ या राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट करण्यात आला आहे. तसेच 12 आणि 13 मे रोजी महाराष्ट्र, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळ आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. देशात 18व्या लोकसभेसाठी 7 टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत 3 टप्प्यात मतदान झाले आहे. आता 4थ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह 10 राज्यातील 96 जागांवर सोमवारी म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी शनिवारी सायंकाळी 6 वाजता या क्षेत्रांमध्ये जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता रविवारी सायंकाळी निवडणूक अधिकारी आपापल्या केंद्रांवर दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ होईल. या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. 5 केंद्रीय मंत्री, 1 माजी मुख्यमंत्री, 2 क्रिकेटपटू आणि एका अभिनेत्यासह 1717 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष करून प्रसूती विभागामध्ये येणाऱ्या गर्भवती महिलांसाठी जागेचा अभाव निर्माण होत आहे. यासाठी रुग्णालयाच्या आवारात आई आणि बाळ या अत्याधुनिक सोयी नियुक्त असणाऱ्या रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे. 100 खोटांच्या रुग्णालयाचे काम गतीने सुरू आहे. राणी चन्नम्मा चौक, बेळगाव येथील गणपती मंदिर शेजारी असणाऱ्या जिल्हा रुग्णालय आवारातून घालण्यात आलेल्या जलवाहिनीला गेली अनेक महिन्यांपासून गळती लागली होती. यामुळे दररोज हजारो गॅलन पाणी वाया जात होते. अखेर बऱ्याच महिन्यानंतर गळती काढून वाया जाणारे पाणी वाचवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून पाण्यासाठी जलवाहिनी घालण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम सुरू असताना जलवाहिनीला गळती लागली होती. त्यामुळे दररोज हजारो गॅलन पाणी वाया जात होते.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे दीपक जाधव तसेच अनिता व उमेश धाबोळकर यांना रोटरी वोकेशनल सर्व्हिस पुरस्काराने गौरवण्यात आले। नियोजित प्रांतपाल शरद पै यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आले। दीपक जाधव यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान महाद्वार रोड येथे आहे आणि ते दिवस रात्र केव्हाही सेवा देण्यास तयार असतात। याशिवाय सामाजिक कार्यातही सहभागी असतात। अनिता व उमेश धाबोळकर हे गेल्या 25 वर्षांपासून RR वुड्स या नावाने व्यवसाय चालवित आहेत। या दोघांनाही गौरवण्यात आले। यावेळी उमेश धाबोळकर यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष जयदीप सिद्धनवर होते। वोकेशनल सर्व्हिस डायरेक्टर सचिन बिच्चू यांनी पुरस्कार विजेत्यांची ओळख करून दिली। मनोज मायकल यांनी आभार मानले। वाढता उष्मा आणि पाणी टंचाई यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस त्रासदायक ठरत आहे। याची दखल घेत नागरिकांना आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आलमट्टी जलाशयातून मुळवाड उपसा सिंचन आणि चिमलगी उपसा सिंचन या तलावांमध्ये सोडण्यात आले आहे। यापूर्वी हिडागुंडी कालव्यातून पाणी उपसा करून भूतनाळ तलाव भरून विजापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आल्याचे मंत्री MB पाटील यांनी सांगितले। याबरोबरच आजचे हे बुलेटिन इथेच संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।